तेव्हा लता दीदी आपण किती मोठ्या गायिका आणि कलाकार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आदरणीय चव्हाण साहेब म्हणाले, मी प्रचलित कायद्यानुसार निर्णय करतो, समोरील व्यक्ती कोण आहेत याच्याशी मला काहीही कर्तव्य नसते. हे हॉस्पिटल या हॉस्पिटलनी गव्हर्नमेंट कडून भीक मागून जागा घेतलेली आहे, 6 एकरची जागा पुण्यात. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर खूप मोठं आंदोलन सुरू आहे आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे तर या रुग्णालयामध्ये एक पेशंट येते. या पेशंटला या रुग्णालयातर्फे या हॉस्पिटल तर्फे हे सांगितलं जातं की तुम्ही उपचारासाठी 10 लाख रुपये डिपॉझिट भरा, त्याच्यानंतरच आम्ही ट्रीटमेंट सुरू करू. या पेशंटकडे अर्थातच तितके पैसे नव्हते. त्यांनी 2-2.5 लाख आत्ता भरतो आणि बाकीचे नंतर भरतो असं म्हणलं. तरीही त्यांनी ते डिपॉझिट 10 लाख भरले नाही म्हणून त्यांना दुसऱ्या दवाखान्यामध्ये जायचा सल्ला दिला आणि त्या दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. अर्थात तिने 2 जुळ्या लेकरांना जन्म दिलेला आहे आणि त्यामुळे आज संबंध महाराष्ट्रातलं वातावरण पेटलेलं आहे. या मुद्द्याला धरून आज ज्या एका गोष्टीची चर्चा होते आहे ती म्हणजे हे मंगेशकर कुटुंब. या मंगेशकर कुटुंबियांची सुद्धा आता जी आहे ती लोक कुंडली काढायला लागलेले आहे. अनेक लोकांनी अनेक असे किस्से सांगितले आणि त्यांचं म्हणणं फक्त इतकंच आहे की सगळ्या महाराष्ट्रभराला भारतभराला जरी असं वाटत असेल की हे मंगेशकर कुटुंबीय म्हणजे खूप काहीतरी भारी बाबा, तर लोक असं म्हणत आहेत की हे दिसायला किंवा त्यांचं कलेमधलं कर्तृत्व भारी असलं तरी त्यांचं माणूस म्हणून असणं वाईट होते. असे अनेक किस्से लोकांनी काल परवापासून शेअर करणं सुरू केलेलं आहे. तर हे काय किस्से आहेत यांच्या आयुष्यातले, लता मंगेशकर यांच्या आयुष्यातले काय असे किस्से आहेत की जे लोक सांगतात की नाही बाबा आम्हाला अनुभव काय चांगला नाही आला, वाईट अनुभव आलेला आहे, ते हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा हा आहे की ह्या पेशंटकडे पैसे नाही म्हणून रुग्णालयाने असं जायला सांगणं हे डॉक्टरच्या इथिक्स मध्ये बसत नाही. जेव्हा हे लोक डॉक्टर होण्याची शपथ घेतात तेव्हा त्यांनी एक शपथ घेतलेली असते की आपण कधीही रुग्णाला पैसे पहिल्यांदा मागणार नाही, पहिले उपचार करणार किंवा पैसे नाही म्हणून कोणत्याही रुग्णाला आपण परत पाठवणार नाही. रुग्णाला पैसे नाही म्हणून उपचार करणार नाही असं करू शकत नाही डॉक्टर. त्यांनी ती शपथ घेतलेली असते. मात्र या रुग्णालयामधल्या डॉक्टरांनी हे केलेलं आहे. आणि अजून सांगायचा मुद्दा म्हणजे हे जे एवढं मोठा हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे पुण्यामधलं, हे हॉस्पिटल या हॉस्पिटलनी गव्हर्नमेंट कडून लोक म्हणतात भीक मागून जागा घेतलेली आहे. 6 एकरची जागा पुण्यातल्या सेंट्रल भागातली 6 एकरची जागा यांनी फक्त 1 रुपया वर्षाला 1 रुपया भाडे तत्वावर घेतलेली आहे आणि धर्मदाय म्हणून सुरू केलेला आहे, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून सुरू केलेला आहे आणि यांचे दर अव्वाच्या सव्वा. या सगळ्या गोष्टींवर आज आपण बघूया. तर ही जी काही पेशंट आहे या पेशंटच्या बाजूने काय सांगितलं जात आहे तर पेशंटच्या बाजूने हे सांगितलं जात आहे की ते ऍडमिट झालेले 28 मार्चला आणि ऍडमिट झाल्याच्या नंतर ब्लिडिंग खूप होत होतं, सिरियस होतं पेशंटचं, जे काही सगळंच दिसत होतं. मात्र त्यांना पुढच्या उपचारासाठी 10 लाख रुपये डिपॉझिट भरायला लावले. 20 लाख खर्च येणार होता पण 10 लाख भरा असं सांगितलं. आणि प्रियंका पाटील म्हणून ही जी महिला गेलेली आहे तिची बहीण आहे, तिने सांगितलं की एक डॉक्टर आम्हाला असं म्हणाले, पेपरमध्ये आलंय हे लोकसत्ता लाजचे, ते म्हणतात 10 लाख रुपये भरण्यास सांगितलं, पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससून रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकता असे ते आम्हाला म्हणाले, डॉक्टर म्हणालेले आहेत. तर हे असं नाही सांगू शकत की पैसे नसेल तर तुम्ही ह्या रुग्णालयामध्ये जा. आणि पेशंट जेव्हा की सिरियस होता, अत्यंत सिरियस होता, त्यामुळे हे पेशंट जाण्यामागचं सगळं जे काही आहे या रुग्णालयाचीच काय म्हणूया गलथानपणा किंवा या रुग्णालयाने दाखवलेला अमानवीय चेहरा याच्यामुळेच या महिलेचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे या महिलेचे पती हे आपले सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत, सत्तेमध्ये असलेले भाजपचे आमदार, यांचा तो पर्सनल असिस्टंट होता, काय म्हणूया एकदम जवळची व्यक्ती होती. या आमदाराने सुद्धा फोन केला या दवाखान्यामध्ये की अहो तुम्ही पेशंटला ट्रीट करा. मात्र आमदारांचं सुद्धा ऐकलं नाही. आमदार गोरखे यांच्या कार्यालयामधून दूरध्वनी गेला तरीही 10 लाख रुपये भरा, नंतर उपचार सुरू करण्यात येतील अशी भूमिका रुग्णालयातील देयक विभागातील कर्मचारी मीनाक्षी गोसावी यांनी केला असं सुद्धा या नातेवाईकांनी अशी नावं दिलेली आहे. यांनी 2 नावं सांगितली जे आहेत ते म्हणजे एक सुश्रुत घैसास आणि मीनाक्षी गोसावी याच्यासाठी जबाबदार आहे असं ही फॅमिली म्हणते आहे. तर काय झालं ते त्यांना तिथून जायला सांगितलं, मग ते ससूनला गेले.
ससूनमध्ये पण त्यांना कळलं की आपल्याला काही आता इथे ट्रीटमेंट मिळू नाही शकत आहे किंवा काय असेल, पण ते तिथून मग सूर्य हॉस्पिटलला गेले की त्यांना वाटलं याच्यापेक्षा चांगलं तिकडे मिळेल. सूर्य हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर त्यांना त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. त्या दरम्यान त्यांनी बाळाला जन्म दिला आणि नंतर त्या राहिल्या नाही. आईच राहिली नाही या बाळाला पुढे बघण्यासाठी. आणि त्यामुळे जे आहे ते आज या हॉस्पिटलच्या समोर पोलिसांचा बंदोबस्त, लोकांचे हे सगळं जे काय आहे ते सुरू आहे. या आता रुग्णालयातल्या डॉक्टरांचं पण काही म्हणणं असेल की नाही, त्यांची एक बाजू असेल. त्यामध्ये एक ते म्हणतात की येस, आमच्या डॉक्टरांनी हे सांगितलं की पैशाची तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून इथे जाण्याचा सल्ला डॉक्टर घैसास यांनी दिला होता, असं रुग्णालयाच्या समितीने सुद्धा मान्य केलं की हो, आमच्या डॉक्टरांनी हे सांगितलं. तर मुद्दा हा आहे की तुम्ही एवढी जी पेशंटची हिस्ट्री सांगितली ते तर सांगूच नाही, कारण की ती त्यांच्या प्रायव्हसीचा भंग आहे की त्या पेशंटला आधी कुठला आजार होता, तिला कसं काय 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 होत होतं वगैरे वगैरे. मुद्दा हा आहे, तुमच्या डॉक्टरांनी जर पैसे नसेल तर ससूनला जा हे सांगितलं, हे अत्यंत भयंकर आहे. राईट टू लाईफ म्हणजे इथं उपचार मिळण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. शिवाय तुमचं हॉस्पिटल हे काही प्रायव्हेट हॉस्पिटल नाही आहे. 1 रुपया तत्वावर तुम्ही हॉस्पिटल भाड्याने घेतलेलं आहे आणि हे हॉस्पिटलची जागा भाड्याने घेतलेली हॉस्पिटल नाही. ही जागा मिळावी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने भिका मागितलेली, ह्याचा एक किस्सा आहे, मी तुम्हाला सांगते. तो ऐका, तुम्ही शॉक व्हाल की अरे, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे असे वागू शकतात का? पण येस, मी जवळपास सोशल मीडियावर कालपासून 7-8 लोकांच्या मोठ्या मोठ्या पोस्ट बघितल्या आणि त्याच्या खालचे शेकडो कमेंट्स बघितल्या, ज्याच्यामध्ये लोकांनी आपल्याला आलेले वाईट अनुभव सांगितलेले आहेत या कुटुंबियांकडून. ते काय आहे मी सांगते. सगळ्यात पहिला अनुभव आहे श्रीकांत शिरोळे म्हणून. श्रीकांत शिरोळे शंकरराव चव्हाण यांच्या जवळचे होते किंवा यांच्या ओळखीतले होते. त्यामुळे हे मंगेशकर कुटुंबीय म्हणजेच लता मंगेशकर मॅडम आणि हृदयनाथ मंगेशकर या दोघांनी जे आहे ते आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे असं म्हटलं. श्रीकांत शिरोळे यांच्या सोबत गेले. शंकरराव चव्हाण यांच्या समोर काय झालंय बघा. ते म्हणतात की मी चव्हाण साहेबांना लता दीदींना आपली भेट हवी आहे अशी विनंती केली. त्याला अनुसरून साहेबांनी बैठक बोलवली आणि सांगितलं, बैठक ठरली. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर आम्ही पोहोचलो. त्यानंतर बैठक सुरू झाली आणि ते म्हणतात, चहा पाण्यानंतर दीदींनी पर्स मधून एक अर्ज काढून साहेबांच्या बैठकीचे प्रयोजन सांगितले. त्यावर साहेबांनी सदर अर्ज सचिवाकडे द्यायला सुचवले की त्यांची मागणी होती की आम्हाला जागा द्या. मग त्यांनी सचिवाकडे द्यायला सांगितलं. तेव्हा लता दीदी आपण किती मोठ्या गायिका आणि कलाकार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आदरणीय चव्हाण साहेब म्हणाले, मी प्रचलित कायद्यानुसार निर्णय करतो. समोरील व्यक्ती कोण आहेत याच्याशी मला काहीही कर्तव्य नसते. थोडक्यात चव्हाणांनी जेव्हा त्यांच्या या मागणीकडे लक्ष नाही दिलं, तेव्हा लता दीदी हे सांगायचा प्रयत्न करत होते की मी कसं खूप मोठं काम करते आहे आणि मग ते त्यांना लक्ष दिलं. म्हणजे काय म्हणूया, शंकरराव चव्हाणांनी जे मुख्यमंत्री होते ते म्हणाले की मी सगळ्यांना सारखाच न्याय देतो, तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्हाला स्वस्तात देणार नाही. शरद पवार जे आताचे आहेत ते मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर परत हे कुटुंबीय त्यांच्याकडे गेले याच मागणीसाठी की आम्हाला अशी जागा द्या. शरद पवारांनी ती त्यांची मागणी मान्य केली. 1 रुपया भाडेतत्वावर त्यांना ही जागा 6 एकर जागा मिळालेली आहे. म्हणजे बघा, 1 रुपया फक्त हे भरता यांनी तेव्हा, म्हणजे मी तुम्हाला सांगते 1990-95 मध्ये सुद्धा हे लोक लाख लाख रुपये कार्यक्रमाचे घेत होते. तेव्हा यांनी जागा 1 रुपयावर मागितलेली आहे. त्यामुळे समजून येतं की हे नेमकं काय चाललेलं आहे. खरं तर धर्मदाय यांनी तसंच करायला पाहिजे होतं स्वतःच्या कमवलेल्या पैशामधून, पण नाही. आता जे काय करताय ते दाखवते धर्मदाय, मात्र ह्याला सरकारने जमीन दिलेली आहे, सरकारची जमीन जी आहे ती दिलेली आहे म्हणून हे आहे. ते म्हणतात की पवार साहेबांनी हे तर दिलं, पण अजून एक की हे हॉस्पिटल जे आहे या हॉस्पिटलचे जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा त्या उद्घाटनाच्या वेळेला नाही बोलवलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांनी त्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि त्यामुळे लोक म्हणतात की यांनी फायदा घेतलाय. अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी यांनी फायदा घेतला, ज्यांच्याकडून किंवा तेव्हाच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा इतर सरकार होती त्यांच्याकडून फायदा घेतला आणि यांनी काम मात्र कायम भाजप आणि RSS यांच्यासाठी केलं आणि त्याच लोकांना यांनी आपल्या स्टेजवर बोलवलं. बरं, त्याच्यानंतरचा अजून एक किस्सा आहे यांच्याबद्दलचा. सुरेश द्वादशीवार यांनी हा किस्सा लिहिलेला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीसाठी निधी जमा करण्यासाठी आम्ही एक गाण्याचा कार्यक्रम करू
असं लता मंगेशकर यांनी जाहीर केलंय का कार्यक्रमामध्ये. ठीक आहे, कशासाठी? विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीसाठी आम्ही कार्यक्रम करू. त्यानंतर ते म्हणतात की त्यांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात व्हावा ही भावना माझ्या मनात होती, सुरेश द्वादशीवर म्हणतात. मनोहर म्हैसाळकर वर इतर त्यासाठी तयारच होते. पुढे या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना बघा काय झालंय किस्सा. आमच्या बैठकी सुरू झाल्या, त्यातल्या काहींना हृदयनाथही हजर होते. शेवटच्या टप्प्यात त्यांनी लता दीदींचा निरोप सांगितला. काय? ते म्हणतात की हा जो निधी जमा करण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेणार, म्हणजे काय, कार्यक्रम घ्यायचा, लोकांना बोलवायचं, तिकीट घ्यायचं, मात्र त्या तिकिटातून मिळालेला पैसा हा या इमारतीसाठी वापरायचा आहे, विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीसाठी. हे कलाकार घेणार नाही, लता दीदी घेणार नाही, असं पहिलं ठरलं. नंतर काय झालं, बैठकी वाढत गेल्या तसं तसं ते म्हणतात लता दीदींचा निरोप आहे काय, त्या स्वतः पैसे घेणार नाहीत, पण साथीदार आणि वाद्यवृद्धांचा खर्च आम्हाला करावा लागेल. शिवाय त्यांची व्यवस्था चांगल्या आणि उंच हॉटेलात करावी लागेल. तर द्वादेश्वर म्हणतात की ठीक आहे, आम्ही त्या गोष्टी मान्य केल्या की ठीक आहे, लता दीदी नाही घेणार, काय बाकीचे घेतील. तर ते म्हणतात की ते म्हणाले की या लोकांना आणण्या नेण्यासाठी एक खासगी विमानाची सोय करावी, चार्टर प्लेन. त्याच्यानंतर ते म्हणतात की हा, आम्ही ही पण अट मान्य केली. शेवटी ते म्हणाले हे सारे तुम्ही करण्याऐवजी एक काम करणं, आम्हालाच तुम्ही पैसे द्या, आम्हीच ते करतो, आम्हीच ही व्यवस्था करून घेऊ. त्यावर त्यांना प्रश्न विचारला की हा खर्च कितीपर्यंत जाईल. तर हृदयनाथ मंगेशकर काय म्हणतात, 22 लाख. 22 लाख रुपये तुम्ही द्या म्हणतात. आता ते मी म्हणालो 22 लाख द्यायला, 22 लाख द्यायचे, जाहिरातीवर 10 लाख खर्च करायचे, असे 32 लाख गेल्याच्या नंतर आम्हाला या कार्यक्रमातून काय उरेल. तेव्हा हृदयनाथ मंगेशकर काय म्हणतात माहितीये, तो तुमचा प्रश्न आहे. याआधी मुंबईच्या ब्रेब्रॉम स्टेडियमवर आनंदवनाच्या मदतीसाठी मंगेशकरांचा कार्यक्रम झाला होता. त्याला दिलीप कुमार पासून बॉलिवूडचे सगळे नट आणि नट्या हजर होत्या. त्या कार्यक्रमाची तिकीट विक्री 42 लाखाची झाली होती. अनेक सेलिब्रिटींनी खूप मोठी मोठी तिकीट घेऊन हा कार्यक्रम अटेंड केला होता. नागपुरात तेवढे पैसे उभे होणार नव्हते, आणि म्हणजे ह्यांना 22 द्यायचे, 10 लाख जाहिरातींवर खर्च करायचा, बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी अरेंजमेंटसाठी खर्च करायचा, मग उरला किती, 5-6 लाख. मग द्वादशीवर असं म्हणतात की तेवढे पैसे जर आम्ही फोन करून जमा करू शकतो, मग ही धावपळ कशाला करायची. असं म्हणल्याच्या नंतर तो कार्यक्रम रद्द केला. म्हणजे त्या स्वतःहून म्हणतात की मी या इमारतीसाठी असा पैसा जमा करेन, आणि नंतर त्यांना जर का राहायला चांगलं विमान, चांगलं हॉटेल, यायला विमान खासगी मिळणार नसेल तर कार्यक्रम रद्द होतात. त्यामुळे लोकांनी, अनेकांच्या कमेंट्स आहेत, तुम्ही बघा की लोक असं म्हणतात की यांनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही आहे, कधीच देशासाठी नव्हते, 100% कमर्शियल. यांनी कुठलीही संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ह्यांचे हे देशासाठी यांनी काम केलेलं नाही, असं लोक म्हणतात. ह्या कमेंट्स बघा तुम्ही. मुंबईमधल्या एका रोडची तर मला माहिती आहे, 10 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, पेडर रोडवरून, म्हणजे मुंबईमध्ये असं होतं ना की खूप ट्रॅफिक जाम होतं, मध्ये काय म्हणूया सिग्नल खूप लागतात. तर हे सिग्नल अवॉइड करायचे असेल तर सरळ जायसाठी ब्रिज बांधायचा होता. हा ब्रिज जाणार होता यांच्या घराच्या हद्दीतून. यांनी म्हणजे या ब्रिजसाठी कुणीही विरोध नाही केला. विरोध करणारी एकमेव फॅमिली ही होती की आमचं घर जाणार आहे. तर म्हणजे ह्या गोष्टी आहेत की एकंदर या शहराचा ह्याच्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. बरं, ह्याच्यासाठी काही एक्स्ट्रा फार लागणार नाही आहे तरीही, आणि यांना सरकारने त्याच्यापेक्षा 10 पट जास्त दिलंच असतं, आणि दिलं नाही. 1 रुपयावर जर का यांना 6 एकर जागा मिळते हॉस्पिटलसाठी, तर हे काही घेऊ शकतात ना. आणि खूप लोकांनी मग खूप कमेंट केल्या. काही लोक म्हणतात की अहो असं असं मी त्या नाट्यगृहाचं काम करत होतो आणि तिथे माझा सत्कार होणार होता, पण यांनी सांगितलं, मला नुसती होप लावली की तुझा आम्ही सत्कार करू, दीदींच्या हस्ते सत्कार करू. या माणसाला असं वाटलं हा माझा फोटो निघणार तिथे दीदींबरोबर. म्हणतात वेळेवर कार्यक्रमाच्या वेळेला यांनी माझी अनाउन्समेंट सुद्धा केली नाही. बसायला पण त्यांनी पहिल्यांदा तर नाहीच म्हटलं, नंतर एका कोपऱ्यात बसवलं. तर असे अनेक किस्से अनेकांनी सांगितलेले आहे. मुद्दा हा ठीक आहे, आता तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी किती काय म्हणूया चॅरिटी करावी, लोकांची मदत करावी. पण मग चॅरिटी नाही करता येत तर मग सरकारकडून असं स्वस्तात घेऊ पण नाही. आणि यांच्या दवाखान्याचा अजून एक तुम्हाला सांगते, 2019ला यांच्यावर 100 कोटीची केस दाखल झालेली आहे. का? तर यांनी सुरू केले चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून, आणि यांचे सगळे रेट हे जे आहे ते चॅरिटेबल ट्रस्ट सारखे नाहीये असं तेव्हा 2019ला केस करणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं होतं. म्हणजे उदाहरणार्थ एका गोष्टीला जर 20 रुपये खर्च येत असेल जनरली चॅरिटेबल ट्रस्टच्या ठिकाणी, तर यांच्या इथे 600 रुपये खर्च येतो. किती पट आहे हो.
तुम्हीच विचार करा, 20 रुपयाची गोष्ट जर 600 रुपये देव म्हणजे बाकीच्या गोष्टींचे तर अव्वाच्या सव्वा खर्च असणार आहे. आणि मग त्यामुळे जे आहे ते हे काही चॅरिटेबल ट्रस्ट नाहीये. म्हणजे आज सरकारला त्या जमिनीतनं जो पैसा मिळाला असता त्यातनं काहीतरी चांगल्या हे झाल्या असत्या. मी तर म्हणते शेकडो डॉक्टर तयार झाले असते. सरकारने डॉक्टर होण्यावर खर्च केला असता इतका पैसा, तर त्यांनी जास्त फायदा झाला असता, असंही लोक म्हणत आहेत. तर या सगळ्या गोष्टी होत्या. काल त्या महिलेचं जे काही झालेलं आहे अर्थातच अत्यंत वाईट आहे. आणि हे जे काही आज आंदोलन चालू आहे ते व्हायलाच पाहिजे ना आंदोलन. हे असे आंदोलन नाही झाले तर उद्या कुठलीही चॅरिटेबल ट्रस्ट काहीही करेल, मनमानी कारभार करेल. आणि कुठल्याही सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णांनी हे लक्षात ठेवा, कुठल्याही रुग्णाला नाकारण्याचा हक्क कुठल्याही हॉस्पिटलला नाही आहे. तर आज मला हे सगळं सांगायचं होतं. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थांबते. धन्यवाद.